हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. होप सो की सगळे खूप छान मस्त मजेत असाल. हा व्हिडिओ ना फ्रायडेच्या दिवशीच आहे आणि ना फ्रायडेच्या दिवशी सकाळी ना मला आता सकाळचे 9:30 होत आले होते आणि मला द्वितीला घ्यायला स्कूलला जायचं होतं. तर त्याच्यासाठी ना मला नाश्त्याची पण तयारी करायची होती, कारण ती ना सकाळचं काहीच खाऊन जात नाही आणि आल्यानंतर तिला भूकसुद्धा खूप लागलेली असते. मग त्याच्यासाठी ना मी ते पोहे भिजवत घालत होते. मी पोहे बनवणार नव्हते, मी म्हटलं आज ना वेगळी काहीतरी रेसिपी ट्राय करूया. त्याच्यासाठी पोहे भिजवत घालत होते. 2-3 पाण्याने मस्त पोहे धुवून वगैरे घेतले आणि ते भिजत घातले आणि आता मी निघाले होते द्वितीला घ्यायला, कारण थोडंसं 5-1 मिनटं मला तसाही लेट झाला होता. आता 10ची एक्झाम चालू आहे ना, म्हणून स्कूलचा असा टायमिंग आहे. नाही तर रेग्युलर ती 12:30ला घरी येते आणि तसंही टिफिन वगैरे घेऊन जाते. तोपर्यंत ना हर्षी ते ड्रॉइंग करत होता आणि बघा हा डोळा बघून तुमच्या लक्षात येते का की तो कुणाचं पिक्चर ड्रॉ करतोय किंवा कुणाचं ड्रॉइंग करतोय. त्याला ड्रॉइंग छान जमते, म्हणजे कोणता क्लास वगैरे लावलेला नाही आहे, पण त्याला ना असे ह्युमन्सचेच म्हणजे माणसांचेच चित्र काढायला चांगले जमतात. बाकी आपले असे काही ऑब्जेक्ट असतील म्हणजे बकेट मग वगैरे या सगळ्या गोष्टी अजून एवढ्या जमत नाही आहेत. बघूया म्हटलं, पुढे मागे आमचा विचार आहे त्याला ड्रॉइंग क्लास लावायचा. किचनमध्ये आले कारण मला नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं होतं. आधी म्हटलं केस बांधून घेऊया, कारण एवढी गरमी सुरू झाली ना, खूप म्हणजे खूप गरम होता. आणि तसंही माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, माझे केस मोस्ट ऑफ द टाईम घरात कामं करताना ना अशी बांधलेलीच असतात, कारण केस मोकळे सोडून मलाही जराही काम सुचत पण नाही आणि जमत पण नाही. माझं खूप गरम पण होतं आणि काम खरंच सुचत नाही आणि उरकतही नाहीत माझी कामं. तर ते पोहे मी जे काही भिजत घातले होते ना, आता त्याच्यामध्ये ना मी एक टोमॅटो बारीक कट करून घेते, एक कांदाही बारीक कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ना मी 3-4 बटाटे उकडले होते, तर ते सुद्धा मी वापरणार आहे. आता त्याचं नाव काय आहे किंवा हे कसं बनणार आहे मला काहीच आयडिया नाही आहे. मी जस्ट फक्त हे बनवून ट्राय करून बघणार होते की कसं बनते कसं नाही. आता कसं झालं हे व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवतेच. 2 बटाटे घेतले होते बाइंडिंगसाठी, कारण नुसत्या पोह्यांनी टिक्की वगैरे काही तयार झालं नसतं, म्हणून मग त्याच्यामध्ये मी असे बटाटे किसून टाकते. हे बघा, जे काही मी बनवलं होतं ना ते असं काहीतरी बनवून तयार झालं होतं. ॲक्च्युली माझ्याकडून ना याच्यामध्ये मसाला थोडा जास्त पडला होता, त्याच्यामुळे ना मसाल्याची थोडी टेस्ट जास्त लागत होती. बाकी द्वितीला, आमची चटोरी द्विती आहे, तिला तर हे आवडलं, कारण तिला असं रोज वेगवेगळं काहीतरी खायला पाहिजे असतं. तिच्यामुळेच ना घरामध्ये मलाच असं वाटतं जे काही थोडेफार नवीन वेगवेगळे पदार्थ बनतात ना ते तिच्यामुळेच बनत असतात. नाहीतर ना तिने जर डिमांड केलं नाही ना तर असे वेगवेगळे पदार्थ मला वाटत नाही घरात बनतील. हर्षला एवढं जास्त काही बाहेरचं फूड किंवा असं जास्त खूप व्हरायटीवालं फूड त्याला एवढं जास्त काही आवडत नाही. आत्ता दीदीबरोबर राहून तो थोडेसे डिमांड करायला लागलेत. तर हे जे काही मी बनवलं होतं ना बॅटर, हे ना टिक्की वगैरे बनत होती, पण खूप वेळ लागत होता आणि एवढं प्रॉपर नव्हती बनत. म्हणून मग त्याच्यामध्ये मी ना 2-3 चमचे बेसन पीठ ॲड केलं आणि थोडंसं पाणी घालून ना त्याला थोडंसं असं पातळसारखं बॅटर बनवून घेतलं. ते बॅटर असं बनवून ना त्याची अशी टिक्की, आणि बाजूला तुम्ही पॅनवर बघत असाल ना असं बेसन पोळीसारखं त्याचं तयार झालं होतं आणि त्याची टेस्टही थोडीफार तशीच लागत होती. तर ते सगळं बनलं होतं. ते बॅटर जे एवढं तयार झालं होतं ना, मला वाटलंच नव्हतं की ते संपून जाईल, पण बऱ्यापैकी ते संपलं. हर्षने नाही एवढं खाल्लं, द्वितीने आणि मी बऱ्यापैकी ते एन्जॉय केलं. ते टोमॅटो सॉसबरोबर ना जास्त टेस्टी लागत होतं. मला वाटतं आपली एखादी हिरवी चटणी वगैरे ना, खोबऱ्याची वगैरे चटणी किंवा कोथिंबीर पुदिनाची चटणी, त्याच्याबरोबर पण ते खूप छान लागेल. हर्षला नाही आवडलं, त्यात मसाल्याची टेस्ट ॲक्च्युली थोडी जास्त होती, त्याच्यामुळे त्याने नाही खाल्लं. पण द्वितीने आणि मी ते मस्त एन्जॉय केलं. पण तरी मला असं वाटतं की हा पदार्थ परत माझ्याकडून बनवला जाणार नाही. द्वितीने जर म्हटलं की बनव वगैरे तरच मी बनवू शकते. मी स्वतःहून मला वाटत नाही की मी ह्या पदार्थाच्या परत नादी लागायला वगैरे जाईल. म्हणून आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि त्याच्यानंतर ना ते दादा आले होते. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घरामध्ये काय काम करायचं आहे, आणि त्याच कामासाठी ना ते दादा आले होते. तर त्यांचं काम सुरू होतं. दुपारची वेळ झाली होती. आता मला प्रश्न पडला होता की या दादांना चहा द्यायचा की काहीतरी थंड द्यायचं, कारण सध्या गरमीचे दिवस आहेत. आणि म्हणजे मी असं ऐकलेलं, आता मागच्या वर्षी पण आमच्या घरामध्ये बऱ्यापैकी काम झालं, तर तेव्हा असं म्हणजे बोललेलं, ती लोकं बोलायचे किंवा ऐकलं होतं
की ना त्यांना ना चहा हवा असतो किंवा चहा जास्त आवडतो प्यायला वगैरे, असं काम वगैरे करत असताना. पण गरम एवढं होत होतं ना, तर माझी लगेच हिंमत नाही झाली चहा बनवून द्यायची. मला असं वाटलं की एवढ्या गरमीमध्ये कुणालाही थोडंसं थंड वगैरे प्यायला मिळाले ना तर तेच चांगलं वाटेल. माझ्यासाठी आणि मुलांसाठी ना मी खिचडी भात टाकला होता. आपली मूग डाळीची खिचडी असते ना, तो खिचडी भात मी बनवत होते. आणि ना त्या दादांसाठी म्हटलं असं ना रोज सिरप बनवून घेऊया. थोडंसं रोज सिरप घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये दूध टाकलं. असं ते बनतं, पटकन बनतं. याच्यामध्ये ना आम्ही घरामध्ये पितो ना तेव्हा सब्जा पण टाकते, पण मी त्या दादांना देताना सब्जा वगैरे टाकला नाही, कारण माहिती नसतं ना कुणाला काय आवडतं काय नाही. म्हटलं सब्जा वगैरे नको, आपण असंच प्लेन बनवून देऊया. तसं पण ना थोडंसं हे असे बाहेर काम करणारे जे काही माणसं असतात ना, त्यांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी खायची प्यायची वगैरे सवय असते, कारण कुठेही त्यांना काही अवेलेबल असेल तर ते खाऊन वगैरे घेतात. त्या दादांना मी ते ज्यूस वगैरे दिला, त्यांना पण चांगलं वाटलं आणि मला पण चांगलं वाटलं. तसं थोड्या वेळाने ना मी त्यांना संध्याकाळी, मला माहिती होतं की ह्या कामासाठी ना 4-5 वाजणार आहेत, मग म्हटलं ठीक आहे सध्या असं थंडच त्यांना काहीतरी देते आणि संध्याकाळी ना 4-5च्या टायमिंगला मग चहा वगैरे करून देता येईल. मुलं खाली खेळायला गेली होती, माझी पण घरातली कामं बऱ्यापैकी उरकली होती. म्हटलं चला आता थोडासा वेळ होता माझ्याकडे, त्या वेळेमध्ये ना मी तुम्हाला काल हे पण दाखवलं होतं की माझा एक टॉप मी शिवलेला आहे आणि त्याच्यानंतर ना त्याच्या खालची जी पॅन्ट आहे ना ती मला आज शिवून घ्यायची होती. याचं कटिंग मी रात्रीच करून घेतलं होतं आणि रात्री ना कटिंग करून झाल्यानंतर लगेच 10-15 मिनटात मी ती शिवून पण घेतली होती. सकाळी थोडंसं राहिलेलं ते मी सकाळी आत्ता शिवून घेतलं होतं आणि ती पॅन्ट ना अशी काहीतरी बनून तयार झाली होती. पूर्ण कमरेला पूर्ण इलास्टिक मला लावायचं होतं, त्याच्यामुळे मला माहिती होतं की इलास्टिक लावल्यामुळे ती थोडंसं कमरेतून छोटी वगैरे होणार आहे किंवा साईजमध्ये परफेक्ट बसणार आहे. फक्त मला असं वाटत होतं की जशी आता स्ट्रेट पॅन्ट असतात ना एकदम तशी ती पायाला खाली वगैरे तेवढी फिटिंगमध्ये तयार नाही होणार. पण मला साईड बाय साईड हे पण माहिती होतं की ही ना घातल्यानंतर उठायला बसायला अजिबात त्रास होणार नाही आणि कम्फर्टेबल असेल. आणि जेव्हा मी हे व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करते ना त्यावेळेस ही पॅन्ट शिवून तयार झाली होती आणि खरंच ती खूप कम्फर्टेबल झाली होती. फक्त थोडंसं असं तिला पूर्ण आत्ताच्या नवीन पॅन्टसारखं पूर्ण स्ट्रेट असा लूक नव्हता, पण उठायला बसायला किंवा कम्फर्टेबल आपण त्याच्यामध्ये फिरू वावरू शकतो अशी ती झाली होती. घरातलं काम वगैरे झालं होतं, ते दादा वगैरे काम करून गेले होते. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येईल की नाही माहीत नाही, पण बघा तो जो काही खिडकीच्या बाहेरचा भाग आहे ना आता तो घरामध्ये आला होता आणि त्याच्यामुळे ना कुठेतरी हॉल ना थोडासा मोठा वाटायला लागला होता. आणि ना घरामध्ये परत सिमेंट झालं होतं, कारण तिथे थोडंसं सिमेंटचं पण काम केलं होतं. मागच्या वर्षीपासून आमच्या घरातलं जे सिमेंटचं काम सुरू झालं ना ते काय माझा पिछा सोडायला मागत नाही. थोड्या दिवसांनी काही ना काही सिमेंटचं घरात होतच असतं आणि सिमेंटचं काम केल्यानंतर ना ते सिमेंट कुठे कुठे उडलेलं असतं आणि एवढ्या ठिकाणी म्हणजे चरचरत राहतं ते जाऊन बसतं. तेच सगळं काम आता मला करून घ्यायचं होतं. आता ही जागा जरी मी म्हटलं ना की मुलं, कालच्या व्हिडिओमध्ये मी असं बोलले होते की मुलं तिथे बसतील जेवतील वगैरे, पण मला असं वाटतं आहे की मुलांपेक्षा ना मीच तिथे त्या जागेचा जास्त उपयोग करेल. ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की कसं काय काय वगैरे काय यूज करेल. भाजी निवडणं, जेवायला बसणं वगैरे बऱ्यापैकी मला असं वाटतं मीच तिथे जास्तीत जास्त यूज होणार आहे त्या जागेचा माझ्याकडून. चला तर मी आता हे सगळं आवरून घेते. सिमेंटचं वगैरे सगळं झालेलं आहे, हे सगळं मला पुसून वगैरे घ्यायचं होतं, तेच सगळं आवरायचं होतं आणि मला हर्षला पण स्कूलला आणायला जायचं होतं. जो काही घरामध्ये पसारा झाला होता ना ते सगळं आवरता मला एवढा वेळ झाला ना, एवढा लेट झाला ना, त्याच्यामुळे ना मिस्टरांनी ऑफिसवरून येतानाच स्टेशनवरून येताना असं काही नाश्ता वगैरे घेऊन आले होते. मग संध्याकाळच्या वेळेस ना तोच नाश्ता आम्ही केला. ऑलमोस्ट आमचं जेवणच झालं होतं त्याच्यामध्ये. तरीही त्याच्यानंतर द्वितीला थोडंसं खायचं होतं, त्याच्यानंतर मग तिने थोडंसं काहीतरी खाऊन घेतलं आणि याच्या जेवण कम नाश्त्याबरोबरच आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. होपचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून, बाय.